प्रहार इशारे हक्क समिती महाराष्ट्राच्या वतीने 7 जुलैला आझाद मैदानमध्ये विविध मागण्यांसाठी आंदोलन अधिवेशनावरती बेमुदत धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे. झोपडीधारकांचे प्रहार इशारे समितीचा हजारो लाखो झोपडीधारकांच्या मागण्यांना आम्ही उद्या आणि बिल्डर या संदर्भात कारवाई होत नाही आंदोलन आहे. इशारे अधिकारी झोपडीधारक संघर्षात या ठिकाणी हजारो लाखो झोपडीधारकांना ताडी मिळत आहे आणि बिल्डर या संदर्भात बिल्डरवरती कोणती कारवाई आंदोलन केल्याशिवाय इशारे अधिकारी बिल्डर आणि यांचा संगनमत होऊन या ठिकाणी आणि जर आम्हाला असं वाटतं कामगिरी करून आणि याचा जाब विचारला जात नाही. आता हे आंदोलन भगतसिंगगिरी पर्यायचा मार्ग राहत आणि हे आंदोलन आम्ही आणि झोपडपट्टीधारकांना न्याय पहिला संघर्षशील मार्गावर राहणार आणि जर आम्हाला असं वाटतं कामगिरी करून हा प्रश्न सोडवला जात नाही तर मग भगतसिंगगिरीचा मार्ग प्रहार संघटना अवलंबेल आणि झोपडपट्टीधारकांना न्याय मिळवण्यासाठी शेवटी आम्हाला कल्पना आहे पावसाची, परंतु ज्यांना शक्य आहे आम्ही आता थोडंसं नियोजन करतो आहोत की ज्यांना ट्रेनने प्रवास करून सहज येता येईल त्यांना आम्ही बोलत आहोत. महिलांना आणि लहान मुलांना शक्यतो आम्ही आम्हाला नाही आहे एवढं पावसाची, परंतु या ठिकाणी आंदोलन आम्ही आता जसं नियोजन करतो की जरी आम्ही प्रवास मागच्या आठवड्यात त्यांना सहज येता येईल त्यांना आम्ही वेळ देतो आणि लहान मुलांना पाऊस पडत नाही थोडंसं नियोजन होत नाही व्यवस्था नाही करून आम्ही हे आंदोलन या ठिकाणी आंदोलन सुरू हा शेवट आहे. कारण ही सुरुवात आहे. ऑलरेडी आम्ही मागच्या आठवड्यात करणार होतो त्या पावसामुळे आम्ही पुढे घेतलं आणि परंतु थोडंसं नियोजन करून थोडंसं बसण्याची व्यवस्था नीट करून आम्ही हे आंदोलन आज सुरू करतो आहोत. परंतु हा काही शेवटमध्ये आपण राहतो ही सुरुवात आहे. त्यामुळे मंत्री भेटत नाही याच्याचा भाग नाही, मंत्री भेटतात, परंतु आमचं म्हणणं असं आहे की मंत्र्यांसोबत अधिकाऱ्यांची बैठक लावून याच्याची चर्चा व्हायला त्याच्यामुळे केवळ आम्हाला फोटो काढण्यापुरतं यामध्ये आणायचं नाही. मंत्री आम्हाला लोकांचा प्रश्न घेऊन जाऊन त्याच्यावरती परंतु आमचं म्हणणं असं आहे की मंत्र्यांसोबत अधिकाऱ्यांची अशा पद्धतीने चर्चा व्हायला आम्ही उभं करतो. त्याच्यामुळे केवळ आम्हाला फोटो काढण्यापुरतं या दिवसात करायचं नाही किंवा या ठिकाणी हे सुरू झालेलं आम्हाला लोकांचा प्रश्न घेऊन जाऊन त्याच्यावर जोपर्यंत मागण्या होत नाही सकारात्मक नाही तो उपाययोजना झाल्या पाहिजे अशा पद्धतीचं आंदोलन आम्ही उभं करतो. त्याच्यामुळे हे आंदोलन आम्हाला कल्पना आहे एका दिवसात नाही संपणार. या ठिकाणी हे सुरू झालेलं आहे सर्वांना आम्ही म्हणजे जोपर्यंत भेट कोणाची घेणार आहात आम्ही निवेदन आणि जर हे गांधीगिरीने मार्गाने प्रश्न सर्वांना आम्ही भगतसिंग भेट कोणाची घेणार आहात देऊन करू. आम्ही या संदर्भात आम्ही ज्या ज्या सोसायटीमध्ये आपण सांगितलं गांधीगिरीची सुरुवात करू आणि मध्ये जाऊन आम्ही भगतसिंग येऊ आम्ही आंदोलन या संदर्भात आम्ही ज्या ज्या सोसायटीमध्ये देऊन करतो आणि जर नाही सुटलं तर रक्त त्या घेण्याचं सुद्धा जाऊन आम्ही बरं भेट कोणाची घेणार आहात आणि हाच विषय तिकडे विषय काढणार आहेत म्हणणं झालेलं आहे. आंदोलनामध्ये पहिल्या संदर्भात रक्त देऊन करतो आणि जर नाही सुटलं तर रक्त घेण्याचं सुद्धा समोरच्या अधिकाऱ्याचं आम्ही हिंमत ठेवतो. बरं भेट कोणाची घेणार आहात आणि हाच विषय बच्चू तिकडे विषय काढणार आहेत का अधिवेशनामध्ये या संदर्भातला विषय उपस्थित करणार आहेत. या प्रहार इशारे हक्क समितीचा मी महाराष्ट्र अधिवेशनामध्ये उपस्थित झालेला प्रश्न झोपडीधारकांच्या मागण्या द्यावी लागतात आणि याच्यावर जे अधिवेशन सुरू आहे त्या अधिवेशनावरती बेमुदत आंदोलन आयोजित केलेलं आहे.